आहे अक्षता आणि आज मी आले आमच्या डाळिंबाच्या बागेत. आजपासून आमच्या डाळिंबाची फळ छाटणी सुरू झाली आहे. आता तुम्हाला असं वाटत असेल की मी हे डाळिंबाचे असे व्हिडिओ वगैरे का काढते. याचं कारण असं आहे की माझ्या पप्पांनी मला एक जबाबदारीचं काम दिलंय. ते म्हणजे पप्पा बोललेत की तू इथून पुढे म्हणजे आजपासून डाळिंबाची ही कामं सुरू झालेत. म्हणजे जे स्टोरेजचे फवारणी होत्या त्या झाल्या, पण त्या मी काही ह्या व्हिडिओमध्ये घेतल्या नाही. कारण त्याच्यानंतर मी व्हिडिओ कंटेंट क्रिएट सुरू केले. आणि मी हे सांगल, आज आमची डाळिंबाची छाटणी सुरू झाली आहे. आता फळ छाटणी कशी असती, काय असती, कोणती काडी धरायची, कोणती नाही धरायची, आणि छाटणाऱ्यांकडून काही काही चुका होतात. आणि खूप जे असे नवीन जे बागायतदार आहेत त्यांना माहीत नसतं की डाळिंबाची कोणती मेन छाटणी असती किंवा कितपत पानगळ झाल्यानंतर आपण छाटणी करावी. तर मी त्या सगळ्यांना माझ्या परीने मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. कारण मला पण आमच्याकडे 3 एकर डाळिंब आहे आणि आता 4था एकर आम्ही लावलेलं आहे. पण माझे पप्पा 2022 पासून डाळिंब करतात आणि मी पण तेव्हापासून त्यांना पाहते डाळिंबात. पण माझ्या पप्पांनी मला सांगितलंय की तू डाळिंबामध्ये थोडंसं तुझं नॉलेज आणखी वाढव. म्हणजे मला बेसिक खूप गोष्टी माहीत आहेत, पण पप्पा म्हटले प्रॅक्टिकली नॉलेजपेक्षा आपण एक्सपेरिमेंटली म्हणजे नॉलेज घेतलेलं चांगलं असतं. मग त्यासाठी आता आम्ही आलो आमच्या डाळिंबाच्या बागेमध्ये. मी तुम्हाला आमचा सर्व बाग दाखवते कसं आहे काय आहे. आता हे तुम्हाला दिसत असेल डाळिंबाचा ताव पडलेला आहे. हा म्हणजे ओरिजिनल पानगळ आहे. अजून आपण काही इथाईल वगैरे काही वापरलेलं नाही. आणि काही ठिकाणी तुम्हाला जास्तच झाड असे शॉकमध्ये गेलेले दिसतील. ते म्हणजे कसं वावराचा फरक असतो. आमच्या ह्या ठिकाणी थोडंसं खडक वावर आहे, इकडल्या साईडला हे थोडं मातीचं आहे. म्हणजे आमच्या खूप जुन्या लेवल झालेल्या आहेत. आणि मी तुम्हाला हे सांगेल, डाळिंब अशी एक गोष्ट आहे की ती कधी जळत नाही लवकर. म्हणजे मस्त तुम्हाला हे झाडं असे दिसत असतील की शॉकमध्ये गेलेत. मी तुम्हाला पुढे दाखवते असे काही झाडं आहेत की ते खूपच जास्त असे जळल्यागत वाटतात. पण त्यांची काडी खोडल्यानंतर आपल्याला समजतंय की ते काही जळलेले नाहीयेत. म्हणजे खूप लोकांना असं वाटतं की म्हणजे डाळिंब अशी गोष्ट आहे की तिला खूप पाणी वगैरे लागतं. आता तुम्हाला मी एक ट्रायल म्हणून एक दाखवते. हे बघा, ही काडी मोडत पण नाही आणि तोडल्यानंतर ही ओलसर आहे. आणि हे झाडाची तुम्ही कंडिशन पाहू शकता. झाड पूर्ण पानगळ म्हणजे पूर्ण झाडं वाळून गेलेत. म्हणजे काही लोकांना असं वाटत असेल की हे झाडं जळून गेलेत किंवा काय. हा फक्त म्हणजे जमिनीचा फरक आहे. इथे खडकाचं प्रमाण थोडं जास्त आहे म्हणून या झाडांची कंडिशन अशी आहे. पण ह्यांची फांदी मोडली तर ती आतमध्ये हिरवेच निघते. म्हणजे असं काही नाही की झाडं हे जळून गेलेत म्हणजे फुटणार नाही. हे खूप चांगल्या पद्धतीने फुटणार आहे. तर चला आपण आता जे छाटणी करतायत जे दादांते त्यांच्याकडे जाऊन आपण त्यांना विचारू की कोणती काडी ही योग्य असती फळ काढणी म्हणजे फळ धरण्यासाठी. म्हणजे काडीला फळ लागलं की ते फळ चांगलं पोचतं वगैरे. आपण त्यांना आता तुम्ही जी छाटणी करताय ह्याच्यामध्ये कोणती छाटणी असते की तिला फळ म्हणजे चांगलं फळ लागतं. म्हणजे शेंड्याला फळ न लागतं काडीला फळ लागलं पाहिजे. नॉर्मल म्हणजे कुठं कशी म्हणजे तुम्ही फक्त वरचे शेंडे कट करताय ना. म्हणजे आता ह्या फांदीला इथे फळ लागल्यानंतर हे फळ स्ट्रॉंग राहणार का? आणि कोणती म्हणजे कांडी कट केल्यानंतर झाड आगाऱ्यावरती फेकतं कोणतं? हा, ते शेंडा कट केल्यानंतर झाड आगाऱ्यावर जातं का? ओके ओके. आणि आता काही लोक काय म्हणतात की झाडं जास्त दाबल्यानंतर आगाऱ्यावर पळतात. ते खरं आहे का? म्हणजे जास्त म्हणजे झाड असं बारीक केल्यानंतर ते जास्त आगाऱ्यावर पळतं जेव्हा पाणी दिल्यानंतर निघतात ना. ठीक आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा रीत्या आमच्या बागाची ही छाटणी चालू आहे. आणि जसं या दादांनी आपल्याला सांगितलं सो तुम्ही पाहू शकता. आणि आम्ही आमच्याकडे मालेगावचेच लेबर बोलवत असतो. कारण ते चांगल्यारीत्या झाडांची जी छाटणी असते व्यवस्थित करतात. त्यांच्यात म्हणजे तुमच्या तिकडं सगळ्या गावातले लोक करतात का मालेगावमध्ये? सगळे हेच काम करतात का? आणि तुम्ही छाटणीसाठी कुठे कुठे जाता? म्हणजे आउट ऑफ महाराष्ट्र जाता का बाहेरच्या? राजस्थान गुजरात तिकडे पण तुम्ही जाता का छाटणीसाठी?
ओके. आणि राजस्थान आणि महाराष्ट्रामध्ये फरक काही जाणवतो बरं झाडांमध्ये असं तुम्हाला? झाडासारखंच आहे, असंच तिकडे झाड लावलं. असंच आहे का? म्हणजे असं काही फळांमध्ये वगैरे काही म्हणजे मध्ये तिकडे शेंडे फळं धरतात. शेंडी फळं धरतात आणि आपल्याकडे कांडी फळं धरतात का? मध्ये आपल्याकडे मध्ये राहत तिकडे शेंडे फळं. शेंडी फळ. ओके. आणि ठीक आहे, झाडांची हाईट वगैरे एवढ्याच असतात का? का तिकडे झाडं छोटे वगैरे असतात? ते सगळे रेगिस्तान म्हणजे रेतमध्ये येणारी झाडं असतील ना? ओके. आणि मग राजस्थानमध्ये फळ छाटण्या कधी सुरू होतात? म्हणजे असं कोणता सीझन असतो तिथे फळ धरलं जातं? 2-1 महिन्यात. 2 महिन्यात म्हणजे जून महिन्यामध्ये तिकडे फळं धरले सुरू करतात ना? तिकडे सगळ्यात मोठा सीझन कोणता असतो? म्हणजे आता जसं आपल्या इकडं डिसेंबर जानेवारीची सेटिंग सगळ्यात मेन समजली जाते, म्हणजे जास्त लोक धरतात. तर तिकडं कोणती सेटिंग आहे अशी महिन्याची? म्हणजे जुलै महिन्यापासून? जुलै महिन्यापासून केली जाते का? ओके, ठीक आहे. आणि आपल्या इकडे सगळ्यात जास्त सेटिंग म्हणजे डिसेंबर जानेवारी मध्येच करतात ना? ओके, ठीक आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आज या दादांनी आपल्याला चांगल्यारीत्या मार्गदर्शन केलेले आहे. आपण भेटूया आता. नेक्स्ट व्हिडिओ येईलच माझा लवकर आणि तो असेल सरप्रायझिंग व्हिडिओ असेल. तर सांगेल आता छाटणी केल्यानंतर काय करायचं पुढला प्रोसेस. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. आणि काही माझ्याकडून चुकलं असेल तर तुम्ही मला सांगा, मी पुढल्या व्हिडिओमध्ये ते माझ्यात इम्प्लिमेंट करून घेईल की ते माझी चूक झाली आहे. हे मी नेक्स्ट टाईम चांगलं इम्प्रूव्ह करेल. पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की माझ्याकडून ही चूक झाली आहे. मी तुमच्या चुकांना म्हणजे वाईट नाही वाटून घेणार किंवा मी डिमोटिवेट नाही होणार. उलट मी त्या नेक्स्ट टाईम त्या चुका मी माझ्या सुधरवेल. ठीक आहे, चला.